अरे 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 देवा, अरे देवा, कोण आहे? तर नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाय पाहिजे. तर आम्ही कुठं आलेलो आहे? आज आलेलो आहे दिव्याला. ही चटई घेऊन कुठे चाललो आहे? तर वर टेरेसवर. तर सुचितच्या आज चहा पाणी आहे, म्हणजे मागणी. तर म्हणून दिव्याला आलेलो आहे. अक्षरा आहे, श्राव्य आहे, जिजा आहे, आणि आम्ही आता वरती टेरेसवर चाललो आहे. तर कसा असेल व्हिडिओ बघूया. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. सुचिता आणि धनंजय, मुलगा जो आहे तो घाटकोपरचाच आहे. सुचिता पण पहिली घाटकोपरलाच जायची, आता दिव्यात आलेले आहे. तर आजचा व्हिडिओ कसा असेल नक्की बघा, आणि बघून झाल्यावर कमेंट करून नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओ. अरे 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 देवा, अरे देवा, कोण आहे? चला सुचीचं घर बघूया. आता आलेलो आहे तर सुचीचं घर बघूया. चला सुचीचं घर बघूया. मामा तयार आहेत. घरी येऊ ना. हा, माझं मला दाखव. मला नको, याला दाखव. सुरुवात. दिव्याला आलोय, आणि हा टेरेस आहे बिल्डिंगचा. आणि इथून बघा कसं दिसतंय, सर्व बिल्डिंगच्या बिल्डिंगच आहे. तर बाजूलाच बिल्डिंग बनते, त्याच्या हा मधला पॅसेज आहे. ही 7 माल्याची बिल्डिंग आहे, आता उभा आहे ती. आणि वरती टेरेस आहे असा पत्र्याचा, आणि इथेच कार्यक्रम आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, सुचिता काप तिचा. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. सव्या जी जा, कुठं आले तू? लग्न आहे थोडी. अरे लग्न नाही, लग्न मे महिन्यात आहे गावाला. तू येणार आहेस ना? जाणार आहेस लग्नाला? जाणार आहेस काय? कुठं? प्रमाणे आलेले मित्रमंडळी, गावातील उपस्थित ग्रामस्थ, तर मानवता रहिवासी माननीय श्री सुनील कापसाहेब यांनी आज आपल्या घरी ग्रामस्थांना उपस्थित केलं आहे, आमंत्रित केलं आहे. त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने कशातून आमंत्रित केले त्यांनी थोडीशी माहिती द्यावी आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात. चहा पाण्याची चहा पाणी पसंती माननीय सुनील कापसाहेब यांनी सांगितलं की माझ्या मुलीची चहा पाणी पसंती हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तत्पूर्वी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या आलेल्या पाहुण्यांना सूचित करतो की आपण उपनगरात कसे आला याची थोडीशी माहिती कल्पना ग्रामस्थांना द्या. तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी त्याच्याकडे पसंत केली आहे त्याच्या आधी आम्ही मुलीची पसंती म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये हा नाता जोडला गेला. पण आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विचारतो की आज आपण हा नाता जोडला आहे. चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट शुभकाम आहे. शुभकामाच्या निमित्ताने हा नाता जोडताना आपण कुठे काही कामनाकार वगैरे काय करतो म्हणजे नावाला वगैरे जोडतो सगळ्या म्हणजे पुढील कार्यक्रमास सोबत करतो. सगळ्या पुढील कार्यक्रम म्हणजे पाठाणा त्याच्यानंतर मुलाला आणि मुलं आणायला लागतो टावेला नाही दोन पाटाने टावेला नाही. पुढील कार्यक्रम चालू होत राहील. आता आमच्या गावाच्या वतीने किंवा आमच्या समाजाच्या वतीने आपल्याला थोडीशी विनंती करतो किंवा माहिती देतो. समाजाच्या दृष्टिकोनातून सांगितलं होतं की आमचा एक कोणती सामाजिक संघ आपली समाज त्यातून दिलगिरी क्षत्रिय. तर आम्ही हिंदू कोणती समाज आहे. आमच्या कोणती समाजाच्या वतीने आमच्या समाजामध्ये एक फॉर्म भरला त्याच्यामध्ये ते उल्लेख असा आहे, आज आम्ही आणला नाही आहे पण मुला तो द्यायला पाहिजे. आपण सुरुवातीला हे कसं आपल्या इकडचं असलं ना तर आपण आपल्यामध्ये नंतर मला पण ज्यावेळी लांबचा असेल त्यावेळी हा आधी आणायला लागतं. पण ठीक आहे आपण नंतर साखरपुड्याची करू. पण त्याच्याच त्या समाजाच्या पत्रानुसार लेखीनुसार मुलगा आणि मुलगा तिथं बंदिस्त राहतो. याची माहिती तुम्हाला त्यावेळेस वाचण्यात देण्यात येईलच. पण मुलाची सही असेल, मुलाचं रक्तगट असेल, त्याचं चेक जर रक्तगट चेक नसेल केला तर ते सुद्धा चेक करा, तर माहिती दिली जाईल. त्याच्या अगोदर कुठे अफेअर होता का ते सुद्धा विचारण्यात येईल. त्याच्यात सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करून तो फॉर्म भरला जाईल. आता आपल्याकडे जर काय असं असेल तर आपण सुद्धा आम्हाला माहिती द्या. अलग अलग परंपरा अशी पट्ट्या पद्धती आमच्या तसं काय नाही. कसं नाही की आमच्याकडे कसं नाही एखाद्या पोरगी आहे तिकडे आम्ही गेलो बघायला पसंती झाली एका मगाची पोरगी झाली तर पुढचं देवाचा घेणं व्यवहार हे आता संस्थापीठमध्ये तुमचं फॉर्म अर्ज काय हे आमच्याकडे नाही. पण आम्ही जातो पाहुण्याच्या थ्रोनी जातो पाहुण्याची असं बघतो. आता काही लांबचा पल्ला पडला आहे आपली कापड्यांची मुलगी आहे म्हणजे तुमच्या समाजामध्ये असं काय प्रॉब्लेम बघितला आणि लग्नाच्या टायमाला सरपंचाचा दाखला तो लागतो. तुमच्या गावात आम्ही येणार. असं म्हणजे कसं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, समजा आता आम्ही आमच्या मुलीकडची माहिती तुम्हाला दिली. आता आमच्या मुलीकडची तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तुम्ही तशी सूचित करा. म्हणजे उद्या तिथं अडचणी या टायमानुसार हे गोंधळ व्हायला नको. किंवा तुम्ही आता मला सरपंच दाखला लागतो उद्या आमच्याकडचा पण दाखला पाहिजे असेल होणार अचानक ही अशी तुमच्या ठिकाणी काय अहवाल असेल तो पहिला सूचित करा. म्हणजे आम्ही तिकडे आमची माहिती सूचित करा. आम्हाला दाखला आणायला लागणार आहे आणि तो त्यांच्या मुलीकडे देणार आहे. ब्राह्मण लग्न लावणार ना दोघांचे दाखले त्यांच्याकडे असणार. मुलीचा काढायला ते तुम्ही प्रथा काय आमच्याकडे जो समाजा जो भरायला लागतो तो बोललो तो भरतो पण दाखला लागेल. त्याच्यावर दोन्ही व्यक्तीच्या सह्या राहतील बांधेल की बघा. नाही जसं असेल तसं रीतीप्रमाणे चालूच पाहिजे तरच समाजाचा फॉर्म भरला ते सरपंच दाखला दिला काही नसतो. समाजाचा फॉर्म होती नवऱ्याची मुलीची सही घेणार हा बरोबर आहे. मग मुलगी लहान असेल तुम्ही लग्न कसं लावायचं तर नाही होऊ शकत. सरपंच मेन असतं गावचा तो वयात मध्ये बसतात ठीक आहे बघतात परत वराठी लोकांची जिम्मेदारी एवढी येणार तेवढी येणार. आमच्याकडे सरपंचाचा सवालच नाही मध्ये. आमच्याकडे समाजाचा दबाव समाज बांधील पोरगी वयात आहे की नाही मला कसं आहे तुमच्या दबाव पण आमच्याकडे समाज दबाव करतो. सरपंचाचा असल्या कार्यक्रम सरपंचाचा योग काय नाही लागला. नाही नाही ती तुमची पद्धत आहे ना चालू आहे आपण. आम्ही फॉर्म
फ्रॉम 10 लाखाची आणायची तुला पटवून आमचं कसं आहे बांधील घ्या. फॉर्मचं पण सिस्टम अशी आहे की मुलीकडचे 500 रुपये 1100 500 रुपये आणि मुलाकडचे 500 रुपये असं अमाऊंट देतात स्वरूपात असते. मुलाला पण द्यायला आणि मुलीला पण हे सुद्धा तिथे जमा केले तर परत बोला की आम्हाला माहिती नाही. पद्धत आहे ती माहिती दिली पाहिजे. समाजाच्या दृष्टिकोनात अजून एक सांगतो आमच्या इथे जो सोना चांदी आहे त्याचं सुद्धा अटी आहे की तो सोना का बनवतो आपण 1 तोला असेल 2 तोला असेल जास्त बनवतो त्यांचा त्यांनाच राहणार आहे. पण तो याच्यासाठी बनवता उद्या समजा मुलीवर प्रसंग आला तर मुलगी कुठे जाऊ शकते त्याच्यासाठी तो सोन्याची एक आट आहे बाबा जेणेकरून ती कुठे दुकानात ठेवेल किंवा काय करेल या म्हणजे नवऱ्याचा किंवा आणखी मुलाचा स्वतःचा जीव असेल याच्यासाठी त्याचं बंधन केलं सोन्याचं. ते कसं आहे पण ते आता अरे देवा. त्याला माहिती उलटी झाली. बाबा काय वस्तू लागणार काय सुनील पाणी दे बाकी नाव विचारा तुला माहिती आहे बा आम्हाला माहित नाही. बाकी त्यांना सांगायचं हे घे ते घे हो ते हातात घे ते दे हे घे ते हातात घे खाली घे बरं बाय तुझं नाव काय हो ते देताना फोटो घे तुझं नाव काय बाय ते देताना फोटो घे फोटो हे देताना फोटो घे तुझं नाव काय बाबा? हे भाऊ तुझं नाव काय तू लांबून फोटो मार तानाजी पवार नाव आहे का तुम्ही तानाजी पवार धनंजय ना? धनंजय धनंजय झालं का? बरं ज्या मुली आहेत नाही काय नको असं. बरं धनंजय ही मुलगी आहे हिला कशी काय ओळखतो तू? माझी बहीण होती माझी हा? जोरात बोल मानलेली बहीण होती माझी हा. हा तर तिने नंतर म्हणजे मांडलेल्या बहिणीचं नाव काय ती कुठची होती? पूजा वाईकर पूजा बाई. ती कुठची होती? ती आमच्या इथे जाते साताऱ्याची हा. तर ते लोक दोघंजण ऑफिसला वगैरे कामाला होते. त्याच्यानंतर मग त्यांची ओळख झाली तर त्यांनी एकदा विचारलं होतं तर त्याच्यानंतर मग नंतर एकदा विचारलं हिला कुठे विचारलं त्याने तिने विचारलं तुला कुठे विचारलं आम्ही अजून तुझं बाकी आहे ती बहिणी मांडलेल्या बहिणी तिला कुठे विचारलं आणि त्यांच्या मोबाईलवरतीच डिस्कशन झालं की त्या दोघींचं तिचं आणि त्याचं तिचं बहिणीचं तुमच्यानी मैत्रिणी आई वडील बोलले की आम्हाला पण एक पोरगा तुझं नाव काय बोललीस सुचिता सुचिता बरं तुझ्या आज मैत्रिणींनी हे जमवून दिलेलं आहे तुम्ही मैत्रिणीवर विश्वास होता तुझा हा नवऱ्या धोका दिला मग यांनी मग काय करशील घरच्यांनी तुमचं अफेअर नाही नाही अफेअर नाही अफेअर नाही लव नाही ना नाही आहे. मनापासून ना बरं हीच आणि तुला आवडतं खरं की आताच बोलतो कधी फिरायला गेली हा? बघितलं त्याला बरोबर अरे लंगडा बिंगडा ऐकाय घालून दाखवायला लागतो बघितलंस आता का ही प्रथा नाही चांगलं आहे ना आवडतं मनापासून नाही तर उद्या लग्न होणार आणि नंतर मग जाणार 4 लोक जमवायला अशी गोष्ट वेळ नाही ना बघ आपल्या समाजाच्या खूप लांब आहेत आणि समाजापासून यांचा समाज सुद्धा अलग आहे उद्या गोष्ट चांगली घडली तर काही नाही विपरीत घडली तर दोघांना दोष आहे तुला पण दोष आहे तुझ्या आई वडिलांना दोष आहे सर्वांना दोष आहे जेवण गावाला पण दोष लागतो आपण बोलतो की मला माझं मी बघेन ही गोष्ट तिथपर्यंत नसते ती मोठी होते कारण हे आहेत रत्नागिरीचे
आपण आहेत रायगडचे असं. बाकी दोघांचा कुठं बाहेर अफेअर वगैरे कुठे म्हणजे तुझ्या सलाही मनापासून आवडते बघ, जोडून कुणी दिलाय तिच्या मैत्रिणीने आणि तुझ्या लक्षात ठेवा. बहिणीने. पण नंतर आमचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की काही दिवस आमचं मॅच होतं. सो त्यानंतर आम्ही ठरवलं की ठीक आहे आमचं मॅच होतं. नंतर असं नाही की आमचं आम्ही लव्ह मॅरेज तर मेन नाही आहे. नाही. सो जे आमचं होतं पहिलं की बघून दिली बहिणीची, तरी पण आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग होती की आमचे जे काही मी गोष्टी होत्या त्या मी तिला सांगितलं की मी जिथे माझं ऑनलाईन जे होत असेल तिने तिथं सांगितलं. त्याच्यानंतर मग पुढे आम्ही काय आमचं असं लव नव्हतं. नंतर मग घरी सगळ्यांना इन्फॉर्म केलं की असं असं आहे म्हणून. नंतर घरच्यांनी एकदा फक्त भेटलं. त्याच्यानंतर मग आज डायरेक्टली आज भेटलं. तुझं बाहेर कुठे काय नाही ना? असं काही बाहेर वगैरे असं काय नाही ना? तुझा पण नाही ना? ओके, क्लिअर. तू कामाला कशी म्हणून मी हाय मीडियामध्ये सर्व्हिस म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर. आणि तू कोणतं काय एक्सपोर्ट अच्छा. ते आता कामाला जाते बरोबर ना? तुझ्या मनात शक नाही ना? नाही. समजा उद्या कसं माहिती आहे ऑफिस स्टाफ असेल, म्हणजे जे मी पण ऑफिसमध्ये आहे माझ्यासोबत पण लेडीज आहेत. उद्या असं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको. आज बोलते आपण, उद्या असं गैरसमज व्हायला नको. गैरसमज आणि संसारामध्ये वाद होतो. फ्रँकली मेन असेल आणि मग काय माहिती संसार पुढे काय याच्यामध्ये कसं असतं ते पण सांगतो. मुलगा आहे आणि मुलाला आईला आईबापच असतं आणि आईबापाला आपला मुलगाच पाहिजे असतो. लक्षात ठेव. दुसरी गोष्ट, मुलगी ही दुसऱ्याकडून आलेली आहे. जी तुझा आईबाप आहे ती उद्या वाद झाला नसतं, आईबाप तिला मुलगी म्हणून जवळ घेणार नाही. ही सुद्धा परिस्थिती घडलेली आहे. उद्या ती जॉबला जाते, घरी ठेवलीच तर वार्ता अलग आहे. उद्या जॉबला जाते. आज कसं ऑनलाईन मार्केट आहे बरोबर ना? इंस्टाग्राम वापरतात, फेसबुक वापरतात, सर्व गोष्टी वापरतात. उद्या एखादा मित्राबरोबर चॅटिंग करेल, बोलेल. मित्र प्रत्येकाचे असतात, कॉलेज असतात, ऑफिसमधले असतात, आणखी कुठचे असतात आणि बोलू पण शकतात. आज कोणाला बंधन नाही आहे. नाही तर एका कधी बघ मित्रामध्ये पण बोलण्यामध्ये हे होते, मिस्टेकसुद्धा होते आणि मैत्रीमध्ये सगळं चालतं आणि माफ पण केलं जातं. लक्षात ठेव. परत मग अशी शंका नको यायला, बाबा तू त्या मित्राजवळ अशी कशी बोललीस. आणि तुला पण सांगतो, आज आपण एका बंधनामध्ये अटकलोय. लक्षात ठेव. पसंती झाली म्हणजे असा छोटासा कार्यक्रम नाही झाला. 4 पंच तिकडचे, 4 पंच इकडचे. इकडच्या हिशोबाने आज दोघांचे नातं जुळलंय आणि त्या नातं तुमचं अगोदर नातं जुळलंय ते वाटायला का, पण आज या पंचांच्या हिशोबाने तुमचं दोघांचं नातं जुळलंय आणि हे लाईफ टाईमचं नातं आहे. जसं तुम्ही एकमेकाला ॲडजस्ट कराल त्याच्यात तुमचं आयुष्य चांगलं होईल. उद्या याची पण जशी ही तुझी स्टोरी आहे तशी याची पण आहे. याची मैत्रीण असेल, तो बोलत असेल, पण तुला थांबवणं इथं गरजेचं आहे. मोठा वाद करण्यापेक्षा दोघांमध्ये ते मिटवायचं आहे ना. तुझ्या आईबापाला टेन्शन द्यायचं ना तू तुझ्या आईबापाला टेन्शन द्यायचं. त्याच्या छोट्या गोष्टीचा वाद मोठा होतो. या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. दोघं पण जॉबला जातात. चांगलं लाईफ आहे, चांगलं करा आणि सुखी राहा. मेन दोघांची मनापासून पसंत असेल तो असं नको आहे. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगतोय, दोघं पण जॉबला आल्या, दोघांच्या विषयाने कधी चुकून पण व्हायला नाही पाहिजे. तिकडे जो जॉबला गेला मित्रासोबत आलीस तो हा मित्र आहे ऑफिसमधला येणार. तेवढ्या पुरता म्हणजे पहिल्यावर काही नाही ठेवायचं आता तेवढ्या पुरता. मी तर नवीन आहे ना, तोपर्यंत सोनं आहे. जुना झाला का लोकांना फेकून दिला अशी गोष्ट झाली नाही पाहिजे. आम्ही फ्रँकली कसं पाहिजे का आज अंडरस्टँडिंग काय केलं 1 वर्ष फ्रँकली राहिला, 2 वर्ष राहिला, 3 वर्ष राहिला, 5 वर्ष राहिला. आम्ही बरेच अनुभव घेतलेले, 5 वर्षापर्यंत चांगली राहतात. नंतर हा भोपला फुटतो एक ना एक दिवस. पण तो भोपला फुटायच्या आधी दोघांनी आपल्या लाईफचा आणि करिअरचा विचार करा. बाकी काही नाही. लाईफ तुम्हाला वर पण देईल. पेढे बिडे द्या. आले आले पेढे आणले का? आले आणले तिकडून मारायचा. अरे कागद काढा. कागद सकट भरून द्या. काय? इकडे पण आहे आम्ही. आमच्या आज लोकांचा पसंतीचा कार्यक्रम झालेला आहे. पुढचा कार्यक्रम आहे साखरपुडा बरोबर. आमच्या सर्वांच्या वतीने आज तुम्हाला
म्हणजे तुझ्या ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आलेली मित्रमंडळी, परिवार यांच्या सुद्धा सर्वांच्या मताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पसंत या कार्यक्रमाच्या, आणि पुढील आयुष्यात चांगलं वडील जावं ही शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का की सर्वांनी हा जो नाश्ता पाणी आहे तो करून जावा. आता एवढं हे केलं त्या लोकांनी पण विनंती केली तर बसा आणि नाश्ता पाणी घेऊन जा.